Hello. The new topic that is that we are going to discuss here in this lecture is the DNA vaccines. We are studying the types of vaccines. Till now we have studied the different types like live attenuated vaccine. Then we have studied the killed vaccine, and then after we have also studied the subunit vaccines. The last type of vaccine that is nothing but the DNA vaccines. आतापर्यंत आपण हे बघितलं की पण एकतर पॅथोजन जो आहे तो पॅथोजन आहे तसा घेऊ शकतो, लाईव्ह पॅथोजन घेऊ शकतो, फक्त तो कसा असणार आहे, ॲटिन्युएटेड असणार आहे. ॲटिन्युएटेड म्हणजे त्याची जी पॅथोजेनिसिटी आहे ती तेवढी रिमूव्ह केलेली असते. इन्स्टेड आपण सेकंड टाईप जो बघितला किल्ड वॅक्सिन. किल्ड वॅक्सिन मध्ये काय की आपण पॅथोजनला कंप्लीट किल करतो आणि त्याचं अँटीजेनिक प्रिपरेशन किंवा ते ॲज अ वॅक्सिन म्हणून आपण यूज करतो. तर आपण बघितलं सब युनिट वॅक्सिन म्हणजे काय करतो आपण, तो जो जीन असेल तो जीन स्पेसिफिकली एखाद्या होस्टमध्ये इंट्रोड्यूस करतो. जीन कसला, विच कोड्स फॉर क्रिटिकल इम्युनोजेनिक प्रोटीन. जो अँटीजेनिक प्रोटीन असेल त्याला कोड करणारा जो जीन आहे तो आपण सुटेबल होस्टमध्ये इंट्रोड्यूस करतो आणि वॅक्सिन प्रोड्यूस करत असतो. आतापर्यंतच्या मेथडमध्ये आपण जे बघितलं ते असं आहे की आपण एक डायरेक्टली अँटीजेन घेत असतो ॲज अ वॅक्सिन म्हणून. मग तो लाईव्ह पॅथोजन असू दे, किल्ड पॅथोजन असू दे किंवा सब युनिट वॅक्सिन असू दे, याच्यामध्ये आपण डायरेक्ट अँटीजेन किंवा अँटीजेनिक पार्ट घेत असतो. याच्या एक्झॅक्टली अपोजिट असं कन्सेप्ट आहे अँड दॅट इज नथिंग बट द डीएनए वॅक्सिन्स. डीएनए वॅक्सिन्स मध्ये काय केलं जातं की एखादा जो जीन आहे द जीन विच कोड्स फॉर सच क्रिटिकली इम्युनोजेनिक प्रोटीन्स, तो जो जीन आहे तो जीन डायरेक्टली होस्टमध्ये इंट्रोड्यूस केला जातो ॲज अॅन वॅक्सिन. म्हणजे आपण लास्ट टाइप जो बघितला सबयुनिट, याच्यामध्ये काय केलं जातं की तो जीन आयसोलेट केला जातो, होस्टमध्ये इंटिग्रेट केला जातो आणि मग होस्टमध्ये त्याच्यापासून अँटीजेनिक प्रोटीन्स तयार होतात की जे प्रोटीन्स वॅक्सिन म्हणून यूज केले जातात. बट इथं तसं नाही करत आपण. इथं आपण प्रोटीन्स किंवा त्याचा अँटीजन आहे तो ॲज अ वॅक्सिन म्हणून घेण्यापेक्षा आपण डायरेक्टली जेव्हा जीन इंट्रोड्यूस करतो होस्टमध्ये किंवा जीन ॲज अ वॅक्सिन म्हणून यूज केला जातो, दॅट इज कॉल्ड ॲज अ डीएनए वॅक्सिन. सो द जीन विच कोड्स फॉर सच critically immunogenic protein, that is the gene which codes for antigenic part of the pathogen, that gene is identified, isolated and inserted into the human being as an vaccine, and that type of vaccine is called as the DNA vaccines. तो जो जीन आहे तो त्या पर्सन मध्ये गेल्यानंतर that gene will be expressed and that expressed gene will produce a protein and that is nothing but the antigen, and that antigen will be immunogenic. म्हणजे त्याच्या ह्युमन बिंग मध्ये तो जीन जाऊन एक्सप्रेस होईल आणि मग तिथं जाऊन तो अँटीजेनिक पार्ट तयार होईल किंवा तिथं जाऊन ते प्रोटीन्स तयार होतील आणि मग ते प्रोटीन्स इम्युन रिस्पॉन्स इंड्यूस करायला आहे, म्हणजे तिथं जाऊन ते इम्युनोजेनिक ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे. ओके, अशा हा दिस इज द प्रिन्सिपल ऑर अ कन्सेप्ट ऑफ द डीएनए वॅक्सिन्स. Now the question arises how these DNA can be integrated into the host. म्हणजे वॅक्सिन म्हणून ती कशा पद्धतीनं होस्टमध्ये किंवा ह्युमन बिंग मध्ये ते आपण इंजेक्ट करू शकतो. डिफरंट वेज आर देयर. आपण वेक्टर्स यूज करू शकतो. आपण जसं की एखादा क्लोन डीएनए असेल, रिकॉम्बिनंट डीएनए असेल, तो रिकॉम्बिनंट डीएनए इंट्रोड्यूस करण्यासाठी ज्या मेथड्स यूज करू शकतो, सिमिलर मेथड्स काही त्यातल्या काही मेथड्स आपण इथं सुद्धा यूज करू शकतो. सो ओव्हरऑल डीएनए वॅक्सिनमध्ये आपण अँटीजेन, पॅथोजन किंवा प्रोटीन इंट्रोड्यूस न करता ॲज अ वॅक्सिन आपण डायरेक्टली जीन इंट्रोड्यूस करतो. जीन ॲज अ वॅक्सिन इज यूज. मग तो जीन कसा इंटिग्रेट करायचा इंटू द ह्युमन बीइंग, that we will be discussing further in this lecture. There are 3 to 4 methods by which such immunogenic gene can be integrated. First, that is injection of pure DNA or RNA, that means a gene. So any fragment of the DNA which codes for immunogenic protein, असा एक DNA चा फ्रॅगमेंट असेल तो किंवा जीन असेल. So DNA or RNA that is injected directly into the muscles. Directly. इथं आपण वेक्टर यूज करणार नाही किंवा तो जो जीन आहे त्या जीनला कुठल्याही प्रकारचं कोटिंग करणार नाही जसं आपण अदर मेथड्स मध्ये करतो. सो डायरेक्टली जीन इज आयसोलेटेड and that gene is injected into the skeletal muscles. Skeletal muscles. So gene is identified first. Okay, gene कशासाठी, तर जो जीन क्रिटिकली इम्युनोजेनिक प्रोटीन याला आपण काय म्हणतो, तर आपण याला जो अँटीजेनिक पार्ट की जो इम्युन रिस्पॉन्स इंड्यूस करणारा त्याला कोड करणारा जो जीन आहे दॅट जीन इज आयडेंटिफाइड. Once the gene is identified, it is isolated
and once the gene is isolated, that preparation of the gene, so gene, it is then once it is isolated, it is injected directly into the skeletal muscles of the human being. This is the first way. So directly gene is isolated and integrated or incorporated as an vaccine. What will happen? तो जीन काय आता कुठं आपण इंटिग्रेट केलाय तर कुठं स्केलेटल मसल. There will be expression of the gene in the skeletal muscle. Genes expression झाल्यानंतर काय प्रोड्यूस होणार आहे? Yes, these proteins will be produced, and once these proteins are produced, they will be able to induce immune response. आणि मग अशा रीतीने तिथं त्या परिसरामध्ये आपण ऍक्टिव्ह इम्युनायझेशन करू शकतो. कारण इम्युन रिस्पॉन्स इंड्यूस केल्यानंतर इम्युन सिस्टम ऍक्टिव्हेट होणार आहे and it will take part into producing the immunity against a particular pathogen. त्यामुळे ऍक्टिव्ह इम्युनिटी प्रोड्यूस केली जाणार आहे बाय these proteins. So this is a phenomenon of DNA vaccines. So या पहिल्या मेथड मध्ये डायरेक्टली जो जीन आहे तो जीन आपण इनकॉर्पोरेट केलेला into the skeletal muscles. Second method, that is autologous cell inoculation. Second method involves autologous cell inoculation. Okay, what is autologous cell inoculation? Interesting concept autologous cell inoculation. याच्यामध्ये काय केलं जातं बघा पहिल्यांदा. तो जो जीन आहे, gene which codes for CIP is isolated. Yes, it is isolated. ओके, तो जीन आयसोलेट केला आपण. आता तो जो आयसोलेट केलेला जीन आहे तो आपण काय याच्या आधीच्या मेथडमध्ये काय बघितलं, एक ह्युमन बीइंग आहे त्याच्या स्केलेटल मसल मध्ये आपण तो जीन इंट्रोड्यूस केला. इथे थोडी वेगळी मेथड आहे. आपल्याला ज्या सेल्स मध्ये तो जीन इंट्रोड्यूस करायचा, असं नाही की पूर्ण बॉडी मध्ये जीन इंट्रोड्यूस करायचं. ज्या सेल मध्ये आपल्याला तो जीन इंट्रोड्यूस करायचा आहे, दोज सेल्स आर रिमूव्ड फ्रॉम द पर्सन. डायरेक्टली त्या पर्सन मधून, त्या ह्युमन बीइंग मधून त्या सेल्स रिमूव्ह केल्या. Once the cells are removed, so first the cells are removed, the cells in which the gene is to be introduced, ज्याच्यामध्ये आपल्याला gene introduce करायचं आहे, those cells are removed, and in those cells this gene is incorporated. So it is quite an ex situ method. जसं इन सिटू आपण कधी म्हणतो, जेव्हा डायरेक्टली बॉडी मध्ये आपण तो जीन इंट्रोड्यूस करतो, डायरेक्टली स्पेसिफिकली त्या सेल्स मध्ये इंट्रोड्यूस करतो. दॅट इज फर्स्ट मेथड. त्याच्यामध्ये आपण माहिती की DNA RNA इज डायरेक्टली इनकॉर्पोरेटेड इनटू द मसल्स और मसल सेल्स. इथं थोडं वेगळं आहे. हिअर त्या पर्सन मधून सेल्स हार्वेस्टेड, सेल्स आयसोलेट केला आपण. आयसोलेट केलेल्या सेल मध्ये तो जीन आहे तो इंट्रोड्यूस केला. इंट्रोड्यूस केल्यानंतर these cells are again transferred into that human being. ओके, म्हणजे बॉडीच्या आउटसाइड आपण इथे वॅक्सिनेशन करत असतो. सेल्स आर रिमूव्ड, जीन इनकॉर्पोरेटेड, and that preparation is again reintroduced into the human being. आणि मग काय होईल, त्या ह्युमन बीइंग मध्ये तो जो जीन आहे, that gene will be expressed and the expressed gene will produce critical immunogenic protein, that is antigen, and antigen will induce immune response. So this is called as autologous cell inoculation. Here the cells are removed, outside the cell vaccination is done, outside the body vaccination is done. That is the second type, autologous cell inoculation. Clear? Next, third type of method which is used to incorporate DNA is particle gene gun inoculation or particle gene gun delivery system. Particle gene gun delivery system. याच्यामध्ये काय असतं आपल्याला माहिती आहे, आपण एक ऑलरेडी स्टडी केलेला एक गन असते ज्याला आपण जीन गन म्हणतो. ओके, सो त्या जीन गन, सपोज दिस इज जीन गन, that is called as particle gene gun. ओके, आणि इथं स्पेसिफिक सेल्स आहेत किंवा टिश्यूज आहेत. आपण काय करतो, फर्स्ट याच्यामध्ये ओव्हरऑल मेथड काय असते बघा, पार्टिकल जीन गन डिलिव्हरी मेथड मध्ये फर्स्ट जो जीन इंट्रोड्यूस करायचा, दॅट जीन इज आयसोलेटेड, that gene is introduced or cloned with a suitable vector. So हा एक वेक्टर आहे, त्या वेक्टर मध्ये हा आपला जीन आहे, बघा हा एक जीन आहे.
ओके. आणि राहिलेला जो पोर्शन काय आहे आपला सगळा वेक्टर आहे. वेक्टर मोस्ट कॉमनली यूज इज प्लाझमिड. सो प्लाझमिड वेक्टर इज टेकन. त्या प्लाझमिड मध्ये आपण आपला जो जीन ऑफ इंटरेस्ट तो ऍड केला. सो दिस फॉर्म्स अ रिकॉम्बिनंट डीएनए. ओके, रिकॉम्बिनंट डीएनए फॉर्म केला. आता हा जो रिकॉम्बिनंट डीएनए की ज्यामध्ये आपला जीन ऑफ इंटरेस्ट आहे ते आपण काय करणार, तर फायनली याच्यामध्ये हा रिकॉम्बिनंट डीएनए आणि आपण काय करणार याला आता शूट केलं जातं इनटू द स्पेसिफिक टिश्यूज ऑफ सेल्स. शूट करताना त्या आता हे प्लाझमिड आहे, लाईट वेट असतं, मोलेक्युलर वेट खूप कमी आहे, त्यामुळे डायरेक्टली टार्गेट सेल्स मध्ये ते शूट केलं जात नाही. म्हणून काय केलं जातं की हा जो डीएनए याला कोटिंग केलं जातं. त्याला एक टिपिकल वेट प्रोव्हाइड करण्यासाठी की जेणेकरून जेव्हा आपण त्याला शूट करणार आहे अंडर प्रेशर विथ अ टिपिकल त्याची डेन्सिटी असते तो कंटिन्यूस युनिफॉर्म वेलॉसिटीने त्या सेल्समध्ये शूट केला जाऊ शकतो. म्हणून त्याला थोडंसं कोटिंग केलं जातं. सो दिस डीएनए, प्लाझमिड डीएनए विथ जीन इज कवर्ड विथ गोल्ड पार्टिकल और टंगस्टन पार्टिकल. टंगस्टन particle. So gene with plasmid is covered, it is coated with gold particle or by using tungsten particle, and now it is used as a bullet. आणि मग तो जो जीन आहे coated by gold particle it shoot into the specific cells or tissues. ओके, मग अशा पद्धतीने तो जो जीन आहे तो जीन त्या सेल्स मध्ये किंवा त्या टिश्यूज मध्ये किंवा सेल्स मध्ये काय केला जाऊ शकतो, इंटिग्रेट केला जाऊ शकतो. सो दिस इज द मेथड कॉल्ड एज पार्टिकल जीन पार्टिकल गन डिलिव्हरी इनटू द प्लाझमिड डीएनए मध्ये. डायरेक्टली प्लाझमिड डीएनए मध्ये अशा पद्धतीनं आपण जो स्पेसिफिक डीएनए जीन आहे तो इंट्रोड्यूस करू शकतो. क्लियर? वी हॅव ऑलरेडी डिस्कस दिस इन अ जीन थेरपी मेथड. लास्ट मेथड that is use of vectors for incorporation of the gene of interest into the host. Vectors are used. Vectors म्हणजे जे कॅरियर्स आहेत. आपला जो जीन आहे, जीन ऑफ इंटरेस्ट आहे, त्या जीन ऑफ इंटरेस्टला होस्ट सेल्स मध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी आपण वेक्टर्स यूज करतो. फक्त काय की वेक्टर्स असा असावा की जो त्या सेलला इन्फेक्ट करेल. तो सेलला इन्फेक्ट केल्यानंतर तो जेव्हा सेलमध्ये जाणार आहे त्यावेळी त्याच्यासोबत आपला जीन ऑफ इंटरेस्ट सुद्धा जाईल. मग असा वेक्टर कोण असू शकतो? मोस्ट कॉमनली व्हायरसेस. सो व्हायरसेस आर यूज्ड ॲज अ वेक्टर अँड इन सम केसेस bacteria can also be used as a vector. Okay, so suppose this is a cell. ही एक सेल आहे आणि आपण काय केलं, आपला जो जीन आहे तो जीन एखाद्या व्हायरस मध्ये ऍड केला. सपोज दिस इज अ व्हायरस. सो हा एक व्हायरस आहे आणि या व्हायरस मध्ये हा व्हायरसचा जीनोम आहे आणि व्हायरसच्या जीनोम मध्ये आपण काय केलेलं, वी हॅव इंट्रोड्यूस द जीन ऑफ इंटरेस्ट. ओके, सो हा व्हायरस आहे, व्हायरसचा जीनोम, व्हायरसच्या जीनोम मध्ये आपला जीन ऑफ इंटरेस्ट पण आहे. Now allow this virus to infect this host cell. आपल्याला काय करायचं आहे, या होस्ट सेल मध्ये हा जीन इंट्रोड्यूस करायचा आहे. सो नाउ अलाउ दिस व्हायरस टू इंट्रोड्यूस द जीन इनटू द होस्ट सेल. सो व्हायरस काय करणार आहे, इन्फेक्ट करणार. इन्फेक्ट केल्यानंतर व्हायरस आपला जीनोम याच्यामध्ये इंटिग्रेट करेल आणि त्या व्हायरसच्या जीनोम सोबत आपला जीन ऑफ इंटरेस्ट सुद्धा काय करणार आहे तर इंटिग्रेट केला जाणार आहे. सो दिस इज द जीन ऑफ इंटरेस्ट. इन दिस वे वी कॅन इंट्रोड्यूस द जीन्स इनटू द होस्ट सेल विथ द हेल्प ऑफ वेक्टर्स. मोस्ट कॉमनली व्हायरसेस आर यूज वेक्टर्स, कारण व्हायरस यासाठी इन्फेक्ट करणार आणि मग त्याच्यामध्ये जीन इंट्रोड्यूस केला जाऊ शकतो. बिसाइड दिस बॅक्टेरिया कॅन ऑल्सो बी यूज्ड एज अ वेक्टर. एक्झाम्पल्स, लेट्स सी एक्झाम्पल्स. कुठले कुठले वेक्टर्स आपण यूज करू शकतो? व्हायरसेस लाईक वॅक्सिनिया व्हायरस. दिस व्हायरस इज मोस्ट कॉमनली यूज वेक्टर. वॅक्सिनिया व्हायरस इज मोस्ट कॉमनली यूज एज अ वेक्टर फॉर वॅक्सिनेशन पर्पज. जो जीन आपण इंट्रोड्यूस करणार आहे ॲज अ वॅक्सिन म्हणून त्याला इंट्रोड्यूस करण्यासाठी वेक्टर म्हणून आपण वॅक्सिनिया व्हायरस यूज करतो. वी कॅन ऑल्सो यूज स्मॉल पॉक्स व्हायरस और herpes virus can also be used. Herpes virus. One more virus that is called canary pox virus. So these are some examples of viruses which can be used as an vectors to introduce the vaccine DNA, vaccine gene. हे सगळे व्हायरस म्हणून आपण यूज करू शकतो. काही बॅक्टेरिया लाईक साल्मोनेला टायफी कॅन बी यूज्ड. साल्मोनेला टायफी,
Salmonella typhimurium, actually it is Salmonella typhimurium, or Escherichia coli can also be used. So Salmonella typhimurium or Escherichia coli, these are the bacteria which can be used to infect the host cell as an vector. आपण हे बॅक्टेरिया म्हणून सुद्धा यूज करू शकतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण एखाद्या डिसीजला होऊ नये, एखादा डिसीज इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण वॅक्सिन घेतो, पण ते वॅक्सिन आपण एखाद्या पॅथोजेनिक व्हायरसमध्ये किंवा बॅक्टेरियामध्ये इंटिग्रेट करतो, म्हणजे दुसराच डिसीज डेव्हलप होणार आहे. सो इथं जेव्हा आपण एखादा व्हायरस यूज करणार आहे ॲज अ वेक्टर, बॅक्टेरिया यूज करणार आहे ॲज अ वेक्टर, दॅट टाइम दॅट पॅथोजेनिसिटी इज रिमूव्ड. सो साल्मोनेला टायफीम्युरियम जर यूज करणार असेल तर त्याची पॅथोजेनिसिटी, त्याचा व्हायरस रिड्यूस केलेला असतो. वॅक्सिन या व्हायरस असेल, स्मॉल पॉक्स व्हायरस आपण जर वेक्टर म्हणून यूज करणार आहे तर अगेन देअर व्हायरस देअर पॅथोजेनिसिटी इज रिड्यूस्ड, रिमूव्ड, तरच आपण ते वेक्टर म्हणून यूज करणार. सो दीज आर सम वेक्टर्स विच कॅन बी यूज्ड टू इंट्रोड्यूस द जीन इनटू द होस्ट सेल. यातला वॅक्सिन या व्हायरस आहे, हा कॉमनली यूज केला जातो. आणि असे सक्सेसफुल व्हायरस प्रिपेअर सुद्धा, सक्सेसफुल वॅक्सिन्स काही असे इंट्रोड्यूस केले गेले बाय युजिंग सर्टन वॅक्सिन्स, using certain viruses. Like first vaccinia virus is used. जो vaccinia virus है, it is used to carry hepatitis B virus surface antigen जो आहे, हा surface antigen त्याला जो कोड करणारा जीन आहे, that gene is carried by this virus. किंवा similarly HIV virus चे काही genes आहेत, antigenic genes, those can also be transferred with the help of vaccinia virus. Rabies virus का जो glycoprotein spike है, rabies virus spike antigen जो है, that can also be that is also successfully introduced with the help of vaccinia viruses. Okay, so these are the four methods. आपण पहिल्या मेथड मध्ये बघितले की डायरेक्टली आपण जो जीन आहे तो जीन मसल्स मध्ये किंवा स्केलेटल मसल्स मध्ये आपण इंट्रोड्यूस करतो. सेकंड मेथड मध्ये बघितलं आपण सेल्स रिमूव्ह करतो, सेल्स मध्ये जीन इंट्रोड्यूस करतो. थर्ड मेथड मध्ये आपण जीन इंट्रोड्यूस करण्यासाठी पार्टिकल गनचा यूज करतो, ज्याला आपण जीन गन म्हणतो. आणि लास्ट मेथड मध्ये वेक्टर्स यूज करतो, मोस्ट कॉमनली बॅक्टेरिया और व्हायरसेस आपण ॲज अन वेक्टर म्हणून यूज करतो. सो दीज आर द मेथड्स बाय विच वी कॅन इंट्रोड्यूस द जीन ऑफ इंटरेस्ट इनटू द होस्ट सेल्स. And this is the concept of the DNA vaccines. Now, just like other types of vaccines, it has some advantages as well as some disadvantages. Okay, what are advantages of DNA vaccines? It is highly specific. स्पेसिफिक जीन इज इंट्रोड्यूस्ड. आपण बाकीचं कुठलाही प्रोटीन नाही किंवा बाकीचे काही जेनेटिक मटेरियल इंट्रोड्यूस करत नाही, ओनली स्पेसिफिक जीन इज इंट्रोड्यूस्ड. त्यामुळे तो स्पेसिफिक जीन एक्सप्रेस होणार आहे आणि तो आपल्याला जो इम्युनोजेनिक प्रोटीन पाहिजे, ओनली दॅट विल बी प्रोड्यूस्ड. सो इट इज हायली स्पेसिफिक इन इट्स ॲक्शन. दॅट इज अ ॲडव्हान्टेज ऑफ युजिंग DNA vaccines. Besides this, second, it is more potent immunogenic because it can induce both CMI, cell mediated immune response, as well as humoral immune response. So दोन्ही प्रकारचे इम्युन रिस्पॉन्स इंड्यूस करू शकतो. आपण व्हायरस वॅक्सिन स्टडी करताना सुरुवातीला बघितलं होतं की वॅक्सिन शुड बी एबल टू इंड्यूस बोथ टाइप्स ऑफ इम्युन रिस्पॉन्सेस. सो इट इज क्वाइट इनफ और इट इज क्वाइट potent vaccine because it induces both cell mediated immune response as well as it can also be able to induce humoral immune response. Okay, so this is all about the DNA vaccines, and with this we have completed the vaccine point. We have studied the concept of vaccine and then the types of different vaccines. Okay, thank you.